आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज। हे आपलं कर्तव्य आहे सरकार म्हणून, आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे। एकाचीच बाजू घ्यायची, दुसऱ्याचा विचार करायचा नाही असं सरकार म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून मला देखील करता येणार नाही, याची पुरेपूर जाणीव मला आहे आणि माझ्याकडून तसं काही चुकून कधी होणारही नाही। आणि म्हणून आज या अधिवेशनाच्या निमित्ताने मी समस्त राज्याला परत एकदा सांगू इच्छितो की ओबीसी बांधव असो किंवा इतर कोणताही समाज असो, आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि सरकार म्हणून ती आमची जबाबदारी आहे। विरोधी पक्षाचं पण तसा कुठलाही त्याच्यामध्ये आपण एकच मताचे आहोत, एका विचाराचे आहोत, त्याच्यामुळे मी आज काय पॉलिटिकल राजकीय काही भाष्य करणार नाही। आणि म्हणून या समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे, त्यासाठी मी आणि आमच्या सर्वांनी सहकार्य केलं। त्यामुळे मी जे काही वचन दिलं होतं आणि आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता करण्याचं समाधान मला आहे आणि त्याचा नक्की आनंदही आहे, अभिमानही आहे। आणि म्हणून मी माझे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, माझे मंत्रिमंडळातील सहकारी आमदार आणि संपूर्ण विरोधी पक्ष आणि सर्व विधानसभा सदस्य यांच्या सहकार्यामुळे आजचा हा आपण निर्णय घेतोय। छत्रपतींच्या खरं म्हणजे आशीर्वादाने संपूर्ण मराठा समाजासाठी, लाखो मराठा बांधवांसाठी हा आजचा दिवस इच्छापूर्तीचा आहे आणि ऐतिहासिक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आजचा हा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच एक कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस आहे। महाराष्ट्र विधानमंडळ वास्तू अनेक, या वास्तूमध्ये अनेक ऐतिहासिक निर्णयांची अंमलबजावणी झालेली आहे। ही वास्तू अनेक ऐतिहासिक निर्णयांचा साक्षीदार आहे। आज ही ऐतिहासिक वास्तू आमची मुंबई, आवाज महाराष्ट्राचा। आमची मुंबई न्यूजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा।